माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल हे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की हे पापड आहेत, पण मैत्रिणींनो हा देखील प्रश्न पडला असेल की आपण कुठले पापड बनवतोय। तर आज आपण बटाटा साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत। अगदी तोंडात टाकल्या जिभेवर ठेवल्या हे विरघळतात आणि तळल्यावर तर अगदी दुप्पट फुलतात। चला तर मग सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात, दिसायला देखील अतिशय सुंदर दिसतात आणि खायला त्याच्यापेक्षा भन्नाट लागतात, एकदम कुरकुरीत होतात, लहान मुलांना खूप आवडतात आणि विशेष म्हणजे अगदी वयस्कर लोक देखील याला खाऊ शकतात, एवढे खुसखुशीत पापड होतात। आणि विशेष म्हणजे याला शिजवायची देखील गरज नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला सावलीत देखील तुम्ही बनवू शकता। हे बघा किती कुरकुरीत झाले ते। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी सर्वात आधी मी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। बटाटे बॉईल करून त्याची साल काढून घेतलेली आहे। आता हे बटाटे खिसणीच्या साहाय्याने मी खिसून घेतले। तुम्ही पुरणाच्या चाळणीतनं काढू शकता किंवा पुरण यंत्रातनं देखील काढू शकता, पण एवढी काळजी घ्यायची आहे की याच्यामध्ये गुठळ्या बिलकुल राहिल्या नाही पाहिजे ह्या पद्धतीने, कारण गुठळ्या जर राहिल्या तर आपले पापड चिरू शकतात। त्याच्यामुळे तेवढं पथ्य आपल्याला पाळायचं आहे की बटाटा प्रॉपर मॅश झाला पाहिजे। तर ह्याच पद्धतीने मी बाकीचे सगळे बटाटे देखील मॅश करून घेतलेले आहेत। आता दुसरी प्रोसेस हा आहे साबुदाणा। तर साधारणपणे मी 2 किलोसाठी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। सर्वात आधी हा साबुदाणा मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आणि साबुदाण्याचा रंग अजिबात काळपट झाला नाही पाहिजे, एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर ह्याच पद्धतीने मी 2 ते 3 बॅचमध्ये हा साबुदाणा भाजून घेतेय। मंद आचेवरच भाजायचा आहे। जर तुमच्याकडे मायक्रो ओव्हन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अर्धा भाजून मग कढईत भाजून घेऊ शकता। तर ह्याच्यामुळे काय होतं, साबुदाण्यामुळे हे पापड खूप छान फुलतात आणि खायला देखील खूप मस्त लागतात। तर ह्याच पद्धतीने मी साबुदाणा भाजून घेतेय। तुम्ही बघू शकता थोडासा फुललेला आहे आणि हलकासा याचा कलर चेंज झालेला आहे। तर सगळा साबुदाणा आपला भाजून झालेला आहे। 2 किलोसाठी अर्धा किलो हे एकदम अचूक प्रमाण आहे। आता हा साबुदाणा थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्याच्या नंतर ह्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून याचं पीठ बनवून घेणार आहोत। एकदम साबुदाणा घालायचा नाहीये, थोडं करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय। तर मी याचं पीठ बनवून घेतलंय, आता तुम्हाला दाखवते। रात किंवा एखादं पसरट भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा साबुदाणा बारीक करून याचं पीठ करून घ्यायचं। तर ह्याच पद्धतीने मी सगळं साबुदाणा करून घेतेय। 2 बॅच आपल्या करून झाल्यात। आता शेवटची बॅच राहिलेली आहे ती देखील करून घेतलेली आहे। साबुदाण्याचं पीठ बनवून तयार आहे। हे तुम्ही आदल्या दिवशी देखील बनवून ठेवू शकता। आता हे बॉईल केलेले बटाटे आहेत, त्याच्यामध्ये हे साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे। आता आपण घालून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ। तुम्ही शेंदे मिठाचा वापर करू शकता, कारण हे पापड आपण मोस्टली उपवासासाठीच बनवतो। आणि लाल मिरची पावडर घालायची नसेल तर हिरवी मिरचीचा ठेचा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। मी लाल मिरची पावडरच घातलेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर जिरं खात असाल तर तुम्ही याच्यामध्ये जिरं देखील घालू शकता। आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। ह्याच्यामुळे काय होईल, आणि तिखट आणि मीठ अगदी सगळीकडे पसरले जाईल। दुसरी गोष्ट म्हणजे सध्या तरी हे मिक्स करेपर्यंत आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर कुठेही केलेला नाहीये, पण साबुदाण्याचं पीठ मुरण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडं करून पाणी घालायचं आहे। आता हे छान सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी थोडं करून पाणी घालून घेणार आहे। ज्या पद्धतीने आपण कुठल्याही गोष्टीला असं पाण्याचा हपका मारतो त्याच पद्धतीने याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। कारण काय होतं, साबुदाण्याचं पीठ भिजण्यासाठी थोडंसं पाणी आवश्यक आहे। साबुदाणा हा भिजल्यानंतर फुलल्या जातो आणि हे पीठ भिजून साधारणपणे आपल्याला 3 तास मुरण्यासाठी ठेवायचं आहे आणि 3 तासानंतर आपण याचे पापड बनवायला घेणार आहोत। आणि ह्या पद्धतीने जशी आपण पुरणाची कणिक मळून घेतो त्या पद्धतीने ह्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे काय होईल, पीठ मऊ होण्यास मदत होईल।
आणि पापड कुठेही तुटणार नाहीत किंवा पापडाला चरे जाणार नाहीत। तर ह्या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर पापड कुठेही बिघडणार नाहीत। तर ह्याच पद्धतीने आता याचा मी असा गोळा बनवून घेते आणि साबुदाण्याच्या पिठाच्या गुठळ्या झाल्या नाहीत पाहिजे ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे। म्हणून जेवढं याला खसखस मळता येईल ना तेवढं आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। तुमच्यापैकी बऱ्याच जणी ह्या पद्धतीने पापड करत असतील, पण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ही प्रत्येकाच्या करण्यामध्ये बऱ्यापैकी फरक असतो। तर याचा असा गोळा छान मळून झालाय, तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता। अगदी मऊसूत गोळा आपण बनवला आहे। आता तरी की देखील मला थोडंसं हे हार्ड वाटतंय, त्याच्यामुळे मी अजून एक पाण्याचा हापका मारून हे पीठ थोडं थोडं घेऊन परत एकदा याला मऊसूत करून घेते, म्हणजे पापड कुठेही चिरणार नाहीयेत। तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील हे पापड नक्की बनवा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही प्रेस करा, त्यामुळे माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ह्याच पद्धतीने याला अजून छान असं मळून घ्यायचं आहे। अगदी मऊ गोळा झाला पाहिजे, कुठेही याला कठीणपणा राहता कामा नये, नाहीतर पापड कडक होतात आणि फुलत देखील नाहीत। तर आता गोळा अगदी छान मळून झालाय। आता 3 तास झालेले आहेत। 3 तासानंतर ह्याचे मी असे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेत। आधी हातावर याला व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं आहे आणि हलकासा शेंगादाण्याच्या तेलाचा किंवा साजूक तुपाचा वापर करायचा आहे। तेलाचा वापर खूप करायचा नाहीये। आता ह्याच पद्धतीने छान मऊ करून घेतलं। आता हातावर असं थोडं थोडं घेऊन याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। आपल्याला ज्या आकारात पापड बनवायचे आहेत त्या आकारात आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत, ज्याला आपण लाट्या असंही म्हणतो। तर मी सुरुवातीला एक 7-8 बनवून घेतलेले आहेत। आता काय करायचं, खाली पॉलिथिन टाकायचं। तर माझ्याकडे हे पुरी मेकर आहे, याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। ह्याच्यावर एक छोटासा पॉलिथिनचा तुकडा ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूने तेल लावायचं, नसता पापड त्याला चिटकून बसेल। हलकंसं पॉलिथिनला तेल लावायचं, सारखं सारखं तेल लावायची गरज नाही। एक 10 ते 15 पापड झाल्यानंतर थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे। आता ही लाटी याच्यावर ठेवायची आणि दुसरा पॉलिथिनचा तुकडा याच्यावर ठेवायचा आणि मग याला छान हलक्या हाताने प्रेस करायचं। पापड अतिशय पातळ होतो आणि खायला खुसखुशीत होतो। तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा पापड झालेला आहे, एकदम पातळ झालेला आहे। आता पुरी मेकर साईडला ठेवायचं आणि वरचं पॉलिथिन अलगद काढून घ्यायचं आहे। मग खालच्या पॉलिथिनवर व्यवस्थित त्याला असं टाकून घ्यायचं आहे। आता वरचा पॉलिथिन काढलाय, आता उलटं करायचं, थोडंसं साईडला असं पसरवून घ्यायचं जाड वाटत असेल तर, आणि मग वरचं पॉलिथिन अलगद काढून घ्यायचं आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर पुरी मेकर नसेल तर काय करायचं, तर त्याच्यासाठी देखील एक ट्रिक आहे। आता तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला अजून एक पापड बनवून दाखवते। परत सेम प्रोसेस करायची, असंच ठेवायचं आहे आणि परत प्रेस करायचं आणि मग पापड व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। ह्याच्यामुळे वेळ खूप कमी लागतो आणि आपली मुलं देखील आपल्याला मदत करू शकतात, कारण हे इझी आहे। दुसऱ्यांदा जर तुम्ही असं 2दा प्रेस केलं तर पापड अजून पातळ होतो। तर आता आपण याच्यावर असं काढून घेणार आहोत आणि नंतर अलगद असा पापड बनवून घेणार आहोत। खूप पातळ झाला तर साईडला जरासं काठाला थोडंसं चिटकून बसतं। आता काय करायचं, पॉलिथिनला थोडंसं तेल लावायचं, त्याच्यावर लाटी ठेवायची, त्याच्यावर अजून एक असं पॉलिथिन ठेवून घ्यायचं आहे आणि तांब्याच्या साह्याने याला छान प्रेस करून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने पुरी मेकर नसेल तरीही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे। याला आता चहूबाजूनी सारखं करून घ्यायचं आहे, कारण तांब्याने काय होतं, एक साईडला जर प्रेस झाला तर पातळ आणि एक साईडला जाड होतं। आणि आता अलगद असं पॉलिथिन काढून घ्यायचं आहे, ह्या साईडने असं ओढायचं। हे बघा, पापड तयार आहे, व्यवस्थित झालेला आहे। ह्याच पद्धतीने मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता, आणि अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे। हे पापड छान सुकवून घ्यायचे आहेत। याला 2 दिवस तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये, नसेल तर फॅन खाली छान सुकवून घ्यायचे। हे बघू शकता, मी छान याला सुकवून घेतलेलं आहे आणि पापड रेडी झालेले आहेत। बटाटा साबुदाण्याचे पापड तुम्ही देखील बनवा आणि कमेंट करून सांगा कसे वाटले ते। आता तळून देखील मी तुम्हाला दाखवते आहे, खुसखुशीत झालेले आहेत।
व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कसे वाटले ते कमेंट करून सांगा. भेटूया माझ्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.